इंद्रलूप म्हणजेच व्यावहारिक भाषेत याला चाई पडणे असे म्हटले जाते. आणि आजकालच्या तरुण वर्गामध्ये आणि विशेष लहान मुलांमध्ये इंद्रलुप्त म्हणजे चाई या आजाराचे बऱ्यापैकी आपल्याला उदाहरणं बघायला मिळतात. डोक्याच्या काही भागातील केस हे पूर्णपणे नाहीसे होतात आणि त्या ठिकाणी टक्कल पडते. त्याला चाई असं म्हटलं जातं. आणि हे 1, 2, 3, 4 असे कितीही प्रकारचे पॅचेस आपल्याला डोक्यामध्ये हे दिसू शकतात. विशेषतः लहान मुलांमध्ये पण याचं प्रमाण दिसते. चाळी पडण्याचे महत्त्वाचे जे कारण आहे, त्याच्यामध्ये बदललेली लाईफस्टाईल, खाणं-पिणं, रात्री जागरण, बैठे काम, व्यायामाचा अभाव, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थांचं अतिसेवन, मद्यपान, स्मोकिंग यासारख्या गोष्टी असतील. त्याप्रमाणे केसांची काळजी न घेणं, म्हणजे विविध प्रकारचे शॅम्पू वापरणं, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे हेअर सिरम असतील, तेल वापरणं आणि डॅन्ड्रफ अति जास्त प्रमाणात असल्यामुळे सुद्धा केसांच्या मुळाशी हे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे त्या ठिकाणी रोमकूपचे असतात म्हणजे हे रूट असतात हे वीक होतात आणि वीक झाल्यामुळं केस गळती चालू होते. केस गळती ही जास्त प्रमाणात वाढल्यावर चाई पडायला लागते. आता यावर उपचार करायचे असतील तर स्थानिक उपचार फार महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये जळू लावणे, सोबत प्रच्छान करणं, त्याच्यासोबत लेप चिकित्सा आणि काही उपाय असतात आणि इंटरनल मेडिकेशन हे फार महत्वाचे असतात. आमच्याकडे असेच काही पेशंट आहेत, त्यांच्यामध्ये फार चांगल्या प्रमाणामध्ये ही ट्रीटमेंट केल्यानंतर खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे दिसून आलेले आहे. लहान मुलं जे 3 वर्षाच्या मुलांपासून ज्यांच्यामध्ये चाई पडलेली असते, अशा लहान मुलांमध्ये सुद्धा काही बेसिक उपायांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक केसांची ही वाढ झालेली आहे आणि चाई ही मुळापासून गेलेली आहे.